जय भीम, जय शिवराय. हे राष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. इथल्या प्रत्येक मातीच्या कणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा हक्क आहे. त्यांच्याच राष्ट्रात, त्यांच्याच राज्यात त्यांचा पुतळा बसवण्यास मनाई करत आहे. हो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखला या गावामध्ये त्यांचा जो पुतळा आहे तो बसवण्यास सक्त मनाई करत आहे. पण संजीवनीताई वाघ यांनी तो पुतळा मी बसवूनच राहील यासाठी लढा दिलेला आहे. पण काही कुत्र्या माणसांनी त्यांच्यावरती गलत हल्ला करून, म्हणजे त्यांचे कपडे सुद्धा फाडण्यात आलेले, अशा प्रकारे हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. आणि काही त्यांची मुलं आहेत त्यांना पण थोडी इजा करण्यात आलेली आहे. त्यांचा पुतळा का बसवायचा नाही याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये आणि ते कधी स्पष्ट पण होणार नाही. जातीवाद पण आपण याला म्हणता येणार नाही. पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा का बसवायचा नाही, उलट जागोजागी हे पुतळे बसवा, जेणेकरून आपल्याला अभिमान राहील आणि आपण त्यांच्याकडे बघून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की ह्या माणसांमुळे आज आपण आहोत, हे स्पष्ट असं आपल्या डोळ्यात दिसलं पाहिजे. आणि इतर काही महापुरुष लावा त्यांचे पुतळे, तोडू नका, त्यांच्यापासून आदर्श घ्या. त्यांनी जो स्त्रियांना मान सन्मान दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांच्यापासून शिकवण घ्या. एक आया बहिणी मानत होते प्रत्येक स्त्रीला, ते स्त्रियांचा अपमान करत नव्हते. प्रत्येक स्त्रीला साडी चोळी देऊन मान सन्मानाने गडावरतून खाली उतरवत होते. त्यांनी कधी स्त्रीचा अपमान केला नाही. आणि अशा प्रकारे त्यांच्याच राज्यात, त्यांच्याच पुतळ्यासमोर जर स्त्रियांचे अशा अपमान होत असतील तर आपल्यालाच आपली लाज वाटली पाहिजे. असं करू नका, असं करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे चला. कोणीच करू नका, कुठल्याच जातीचा, कुठल्याच धर्माच्या माणसाने असं वाईट वागू नका, चांगलं वागा. कारण हे जे महापुरुष आहे ना, त्यांनी आपल्यासाठी लढा दिलेला आहे. आणि त्यांचे पुतळे जागोजागी बसवा, काही फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. उलट त्यांचा आदर्श घेऊन पुढे चला. जय भीम, जय शिवराय.